नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते। कारण रडायचं नसते, लढायचं असते। जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आजची घटना आहे कर्नाटकाच्या कोप्पलची। कर्नाटक फिरायला इस्रायल मधून एक तरुणी येते आपल्या 3 मित्रांसोबत आणि ती सगळे टेम्पल्स फिरून एका ठिकाणी ते लोक होमस्टे असते तिथे जाऊन राहतात। तिथली जी मालकीण असते तिला ती इस्रायल तरुणी विचारते की इथे जवळपास काही फिरण्यासारखं आहे का? तर ती मालकीण म्हणाली, हो आहे ना, तुम्ही लोक पटापट जेवण करा आणि आपण 8 वाजता त्या ठिकाणी जाऊ। तिथे नदी आहे, टेकड्या आहेत आणि रात्रीच्या वेळेस चांदण्यांचा प्रकाशही आहे। ते वातावरण खूप मनमोहक आहे, नदीचं पात्र आहे। तुम्हाला हवा तसा आनंद तिथे आपल्याला घेता येईल। मग हे लोक सगळे मिळून त्या नदीच्या काठी जातात। तिथे ते गिटार काढतात, गाणी म्हणतात, डान्स करतात, एन्जॉय करतात। तिथून एक बाईक जात असते, त्या बाईकवरती 3 मुलं असतात आणि ती बाईक तिथे येऊन थांबते आणि म्हणते की इथे पेट्रोल पंप कुठे आहे? तर ती जी मालकीण असते होमस्टेवाली ती म्हणते, आम्हाला माहिती नाही, तुम्ही इथून जा। त्या बाईकवाल्यांना राग येते, ते म्हणतात की आम्हाला 100 रुपये द्या तेव्हा आम्ही जाऊ। ती म्हणाली, तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, तुम्ही इथून जा। आणि ती 20 रुपये काढून देते। त्यांना खूप राग येते आणि ते तिथे त्यांना शिव्या घालायला लागतात। नदीच्या काठीच असतात ते लोक, त्यामुळे ते इस्रायल तरुणी असते, तिचे जे मित्र असतात 3, त्या तिघांना घेऊन ते भांडत ते त्या नदीच्या पात्राजवळ जातात आणि तिघांनाही ते ढकलून देतात। आता इथे ह्या दोन्ही ज्या स्त्रिया असतात त्या खूप घाबरून जातात। ते बाईकवाले त्यांच्या जवळ येतात, त्या दोघींवरती पण अतिप्रसंग करतात, अत्याचार करतात आणि ते निघून जातात। ह्या दोघी स्त्रिया खूप जोराजोराने आता ओरडायला लागतात, कारण ज्या ठिकाणी ते लोक गेले होते तिथे लोकवस्ती नव्हती, त्यामुळे लोकांची रहदारी तिथे नव्हती। आता ते कुठे जावं हे पण त्यांना समजत नव्हते। त्यांच्यासोबतचे जे तिचे मित्र होते ते तर नदीत पडले होते, त्यामुळे त्या दोघी खूप ओरडत होत्या। कुणीतरी त्यांचा आवाज ऐकला आणि ते त्यांच्या जवळ आले। त्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीसवाले घटनास्थळी येऊन हजर झाले। जेव्हा त्यांना झालेला हा प्रकार कळला तेव्हा त्यांनी लगेचच तपास सुरू केला, कारण ही इस्रायल तरुणी होती, विदेशी तरुणी होती, त्यामुळे इस्रायल आणि अमेरिका इथले ते नागरिक होते, त्यामुळे त्यांच्यासाठी ते भरभर कामाला लागले। कर्नाटक गव्हर्नमेंट आणि पोलिसांवरती पण खूप असं प्रेशर होतं। त्यांनी खूप मेहनत केली आणि त्यांनी 2 आरोपींना अटक केलं। एक आरोपी अजून मिळालेला नाही आहे, त्याची शोधाशोध सुरू आहे। पण जी विदेशी तरुणी होती तिचे जे 3 मित्र होते त्याच्यामधून एक मित्र मरण पावला। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रतिक्रिया उमटत आहेत। अशाने विदेशी पर्यटक भारतामध्ये येतील का? त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे।
ह्याच्याकडे राज्य सरकारने आणि केंद्रीय सरकारने लक्ष द्यायला हवे.